निष्ठावान अभिमान यात्रेच्या माध्यमातून याचा अविभाज्य भाग आहे। म्हणूनच कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराचा परिसर स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलं आहे। कारण आपल्या गावातील मंदिर आपल्या संस्कृतीचं श्रद्धेचं प्रतीक आहे। आजूबाजूला बसलेल्या गावातील सर्व ग्रामस्थांचं आयोजन पूर्ण कर्जत जामखेड तालुक्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं आज आपल्या नांदत परिसरामध्ये या यात्रेचं आगमन झालेलं आहे। या यात्रेतील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांचं मी आपल्या गावाच्या वतीने प्रथमतः स्वागत करतो आणि सांगायला आनंद होतोय की अशा प्रकारची यात्रा आपल्या कर्जत जामखेडमध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात कोणत्याही मतदारसंघात कधी याच्या अगोदर कुठं पाहायला मिळालेली नसेल। या यात्रेचा मुख्य उद्देश त्या गावामध्ये जे काही मुख्य स्थानं असतील, बाजारतळ असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, त्या गावचं ग्रामदैवत असेल, तेथील साफसफाई करणं, तेथील लोकांशी संवाद करणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गावातील लोकांना येणाऱ्या अडीअडचणीवर चर्चा करणं हा मुख्य उद्देश आहे। आणि या यात्रेच्या निमित्तानं आपण आज आपल्या बाजारतळामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात साफसफाई केलेली आहे। यानंतर आपण आपल्या नांदत गावचं ग्रामदैवत श्री नंदादेवी मंदिरामध्ये जाणार आहोत। त्या ठिकाणी साफसफाईचा कार्यक्रम होईल। आपण बाजारतळामध्ये 2-3 वृक्ष लावणार आहोत। ते वृक्ष भविष्यामध्ये कसे जगतील याचाही आपण विचार करणार आहे आणि केलेल्या प्रत्येक कृतीतून आपल्याला भविष्यातील महाराष्ट्र घडवण्यासाठी काय गरजेचं आहे ही या स्वाभिमानी यात्रेचं वैशिष्ट्य आहे। साफसफाई करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्याला आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाचं काम आहे। त्याचबरोबर झाडं लावण्याचा उद्देश आपण कोरोना काळामध्ये पाहिलं, ऑक्सिजनवरून बेड मिळालं नाही पेशंटला आणि ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी झाडांचं प्रमाण वाढवणं किंवा निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर त्यासाठी झाडांची संख्या वाढली पाहिजे, पावसाचं पर्जन्यमान वाढलं पाहिजे, त्यासाठी झाडं गरजेचे आहेत आणि तो उद्देश देण्यासाठी आपण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या स्वाभिमानी यात्रेच्या माध्यमातून करतो। आणि तिसरा विषय, दादांनी गेल्या 5 वर्षामध्ये गावासाठी काय केलं आणि हे करत असताना भविष्यातील पुढील 5 वर्षासाठी गावाच्या काय अपेक्षा आहेत याच्यावरती गावकरी आपल्याला यातून सांगू शकतात किंवा त्या विषयावरती सुद्धा चर्चा करण्यासाठी या स्वाभिमानी यात्रेचा उद्देश आहे। त्याच्यामुळं हे करत असताना आपण निश्चितच दादांचे आभार मानले पाहिजेत की दादांच्या माध्यमातून आपल्यासारख्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये कधी नव्हे ते वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि हे नुसते उपक्रम राबवले नाहीत तर ते आतापर्यंत अंमलात आणलेले आहेत किंवा ज्या गोष्टी आजपर्यंत केल्यात त्या कृतीतून दादांनी दाखवून दिलेल्या आहेत। विरोधांसारखं आपली कॉपी करून कुठेही काही आपण या ठिकाणी केलेलं नाही। आपल्या कृतीवर विरोधक आज काम करतायत आणि लाजिरवाणी गोष्ट म्हणजे कोणतीही कृती करताना तुमची करण्याची दानत नाही किंवा तुमची देण्याची दानत नाही आणि तुम्ही बदल बच्चांच्या मार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून दादांवर कोणत्याही प्रकारे टीका करतात, खालच्या पातळी जाऊन टीका करतात, ही जनता येत्या काळामध्ये आपल्याला माफ तर करणार नाही। परंतु येणारा काळ निवडणुकीचा आहे, सर्वांनी जर संयम बाळगला तर एक महाराष्ट्राची संस्कृती जी राजकारणामध्ये पाळली जाते ती आज आपल्या कर्जत जामखेडमध्ये पाळली जात नाही आणि त्या घटनेचाही मी या ठिकाणी निषेध करतो। एक स्वतः प्राध्यापक असलेला माणूस ज्याने खुर्चीला खुर्ची लावून 5 वर्ष राष्ट्रवादीच्या पार्टीचं काम केलं, त्याचबरोबर दादांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केलं, ज्याला पक्षाने कर्जत जामखेडचं विधानसभा कार्यक्षेत्र असलेलं प्रमुख केलं, त्या व्यक्तीनं प्राध्यापक असलेल्या व्यक्तीनं जर आवाजच्या भाषेत खालच्या पातळी जाऊन टीका केली तर एक शिक्षक असलेल्या शिक्षक या शब्दाला काळीमा फासण्यासारखी गोष्ट आहे आणि या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करतो। कारण राजकारण तर सगळेच करतात, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपण केले जातात, पण तुम्ही एक शिक्षक आहात आणि शिक्षक असून सुद्धा ज्यावेळेस तुम्ही रिटायर होता आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही जनतेचा उपयोग करता आणि नको त्या भाषेत या महाराष्ट्राचं
भविष्य त्या व्यक्तीच्या हातून घडणार आहे. आपल्या कर्ज जामखेडला महाराष्ट्रामध्ये त्यांनी ओळख निर्माण करून दिली. त्या दादांवर तुम्ही अशा प्रकारचे आरोप करता हे निश्चितच आपल्याला शोभत नाही. आणि भविष्यातही जर अशा प्रकारचं वक्तृत्व वाक्य जर आपल्या तोंडून निघाले तर आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते त्याला जशाच तसं उत्तर देतील. आणि कुणी कुणाला घाबरायचं कारण नाही. तुम्ही जरी राळेबात असाल तरी आम्ही मी पवार आहे. तुम्ही आजपर्यंत कर्जत मध्ये काय धंदे करता, जामखेड मध्ये काय धंदे करता, जामखेड मध्ये सावकारगिरी कुणाची आहे. आणि सगळ्यात मला सांगावंच वाटतं, तुम्ही शिक्षक होता, तुम्ही का नाही तर एखाद्या कुटुंबाला पुढे केलं, एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला पुढे केलं नाही. तुमच्याच घरातील भाऊ झालं की पुतण्या, पुतण्या झालं की भाऊ, आणि सगळे पद तुम्हालाच कशासाठी पाहिजेत. आणि आजपर्यंत तुम्ही पदाचा वापर करून पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा ग्रामीण भागातील जनतेला यांनी त्रास देण्याचं काम केलंय. माझ्या आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आवर्जून विनंती, हे त्या पोलीस स्टेशनच्या आसपास बसतात. खेडेगावातील लोकांना काही आले प्रश्न, आले कुणाचे वादविवाद, यांनी मोकार पिया येता आणायचा, सत्य बाजू तपासायची नाही. कुणाचं खरं कुणाचं खोटं गेलं नाही हा माझा. आणि यांना पण पद फक्त सत्तेसाठी, सत्तेचा गैरवापर करण्यासाठी पद लागतात. असो, त्या विषयावर जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी दादांनी जे आपल्या भागात कामं केले त्याबद्दल थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. दादांनी प्रथमतः आमदार झाल्यानंतर गुरेवाडी नान्नज गुरेवाडीसाठी जो पूल होणं गरजेचं होतं, पालकमंत्री असताना 5 वर्ष 10-12 खात्याचे मंत्री असताना राम शिंदे साहेबांना जे जमलं नाही, मी पण त्यावेळेस भाजपमध्येच होतो, मी बी सगळ्या गोष्टी समोरून पाहिलेल्या आहेत. ते काम रोहितदादांनी आमदार झाल्यानंतर पहिल्या वर्षी करून दाखवलं. आज किती पाऊस येऊ, पाणी येऊ, त्या पुलावरून कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. त्यानंतर दुसरं काम गोडेगाव नान्नज राजुरी मार्गे खर्ड्याला जाण्यासाठी अतिशय जवळचा शॉर्टकट आहे. आणि या रस्त्याचं काम करत असताना गोडेगावला एक पूल आणि नान्नजला एक पूल जे गरजेचं होतं, ज्या भूमिपुत्राला कधी आपल्या जवळचे प्रश्न समजले नाही, त्या भूमिपुत्राला कधीही कुणाची प्रश्न अडचणी जाणून घेण्याची भाषा समजली नाही, ते काम दादांनी गोडेगावचा पूल असेल, नान्नजचा पूल सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं ग्रामदैवत नान्नज आणि नान्नज परिसराचं असलेलं ग्रामदैवत श्री नंदादेवी मंदिरासाठी दादांनी 25 लाख रुपयाचा सभामंडप दिला. तो सभामंडप आज सुसज्ज परिस्थितीत त्या ठिकाणी उभा आहे. आणि हा सभामंडप होत असताना दादांनी त्या ठेकेदाराला सांगून जे काही इस्टिमेटला काम नव्हतं ते सर्व काम सुद्धा त्या ठिकाणी करायला लावलं. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की दादांनी फक्त इस्टिमेट पाळले नाहीत किंवा त्या कामाचं कधीही किती इस्टिमेट आहे आणि त्या कामावरती ठेकेदारावर सुद्धा लक्ष दिलं. ठेकेदार जर एखाद्या ठिकाणी काम करत नसेल तर तिथल्या पदाधिकाऱ्यांना सांगून ते काम व्यवस्थित तुम्हाला पाहिजे तसं कसं करून घ्यायचं याबाबतही दादांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं. आणि आज असा सुसज्ज असा सभामंडप त्या नंदादेवी मंदिरामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर दादांनी संरक्षक भिंत वॉल कंपाऊंड साठी 10 लाख रुपयाचा निधी नंदादेवी मंदिराला दिलेला आहे. परंतु आपण आपल्या इतर काही कामामुळे ते काम सध्या थांबवलेलं आहे. अशा प्रकारे ग्रामदैवतासाठी आतापर्यंत 35 लाखाचा निधी पहिल्या 5 वर्षामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर नान्नज मेरवस्ती रस्त्याचा विषय, या रस्त्यासाठी 10 वर्षामध्ये राम शिंदेने 5-5 लाखाचा निधी टाकला. 5-5 लाखाचा निधी टाकलेला त्या वस्तीवरच्या लोकांनाही सर्व प्रकार माहित आहे. छाती ठोकपणे माझं भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही पुढच्या तुमच्या भाषणामध्ये सांगा की मेर वस्तीसाठी तुम्ही ज्या वेळेस 5-5 लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आले होते, त्या पैशातून तुम्ही रस्ते कुठं केले, इंजिनियरनी एमबी कुठं बनवली आणि त्या एमबीतून तुम्ही लोकांचे किती प्रश्न सोडवले.
परंतु ज्यावेळेस दादा आमदार झाले त्यावेळेस मेर वस्तीसाठी स्वतः दादा त्या ठिकाणी गेले, रस्त्याची अवस्था पाहिली आणि मेर वस्तीचा रस्ता आज बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेजारच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस रस्ता करण्यासाठी संमती दिली, चांगल्या प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी झालाय. आजही राहिलेलं काम भविष्यामध्ये करण्याचा दादांचा शब्द आहे. मेर वस्तीसाठी तिथं जो काही त्यांचा पुलाचा विषय असेल तो सुद्धा भविष्यामध्ये या ठिकाणी सोडवण्याचा शब्द दादांनी दिलेला आहे. असे एक ना अनेक प्रश्न आपण या ठिकाणी आपल्या गावाच्या बाबतीत सोडवण्याचा आदरणीय दादांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आम्ही कधी पुन्हा पाठीमागे टीका टिप्पणी केली नाही. जे करायचं ते आधी करून दाखवतो आणि मग सांगतो. तसं विरोधकांचं नाही. श्रेय तर मिळालं पाहिजे आणि काम तर काहीच करायचं नाही. ना कोणतं नियोजन, ना कोणता प्लॅन, ना कधी गोरगरीब जनतेबद्दल काही देण्याची दानत. अरे तुम्हाला छोट्या छोट्या शाळेतले मुलं मुली म्हणायला लागले. कोणीतरी म्हटलं त्यांचा सोशल मीडियाचा प्रमुख काय तो उलगुंडे कोण म्हणला नुसत्या मोकळ्या कंपाशी वाटतात. शाळेतले पोरं म्हणाले की मोकळ्या कंपाशी त्यांनी दिल्या, तुम्ही आम्हाला भरून द्या. तुमची देण्याची दानत नाही. तुम्ही म्हणता समाजामध्ये वाद लावता किंवा आमच्या पोरांना लाचार करता. अरे तुम्ही कधी एखादी चॉकलेट तरी कोणाला वाटली? ज्या मुलांना शैक्षणिक दृष्ट्या जी मदत करता येईल, पाण्याच्या फिल्टर पासून कंपास असेल, पॅड असेल किंवा अजून काही सायकलीचा विषय असेल, आज गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना जर सायकली दादा देत असतील, तुमच्या पोटात काय दुखतं? आम्ही सायकली वाटल्या, तुम्ही मोटरसायकली वाटा. नाव नका ना ठेव. अरे तुमची दानतच नाही. तुम्ही कधी 4-5 नव्हते. मला चांगलं आठवतंय पंचायत समितीत जर बसले, आमदार व्हायच्या आधी वडापावचे पैसे देण्यावर यांचे भांडणं होते. कशाला कुणाचे नाव सांगता, काय करता? हे चाललं हे माहिती. भूमिपुत्र म्हणून बगल बच्चाने वरडू नका आणि नेत्याने तर वरडूच नाही. मी बी काही गोष्टीला साक्षीदार आहे आणि भविष्यातही या बाबतीत मी तोडीसतोड उत्तरं देईन. गावच्या वतीने जास्तीत जास्त गावचा परिसराचा विकास कसा होईल यावरती आपण भविष्यातही विचार करणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण नियोजन करणार आहोत. एवढंच मी या स्वाभिमानी यात्रेच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद. आगमनात आपण त्यांचे स्वागत केलंय. आपण बाजार स्वच्छ केला. आपण सर्व मंदिरं स्वच्छ करणार आहोत. मला भाऊ एवढं सांगायचंय की त्यांनी कुठेतरी जवळ्यात म्हणले त्याच्यात खोडरबर तुटके दिले. आता खोडरबर तुटके देण्यात हे लहान मुलांनाच माहिती, पण तुम्ही 1 रुपयाची शिस्पी सुद्धा दिली नाही अजून कोणाला 10 वर्षात. आणि तिथं म्हणतो की खोडरबर तुम्ही तुटके दिले. अहो तुमची देण्याची दानत नाही, पण जे देत त्याला तरी नका बोलू. आपल्या लहान मुलांना मिळालंय का आतापर्यंत काही? कोणालाच नाही केले. सायकली मिळाल्या. आमच्या गावातून सायकल आहेत. म्हणून तुम्हाला मी बोलताना आता बोललो होतो की एकदम एक लाईन सीरी मुली येतात सायकलवर. अभिमान वाटतो आम्हाला. पायी येणाऱ्या मुली या सायकल मध्ये येतात, बसून येतात. अहो यांनी 10 वर्षात काय दिलं नाही तर नावं नका ठेवू. आमच्या ह्या गोरवडीचं जे पुलाचं आमच्या संतोष पवारांनी सांगितलं, अहो पाण्यात बसले त्यांचे. ही मंत्री असताना पाण्यात होते बसलेले लोक होते का नाही संतोष पवार? हा, आणि त्याच्यात भाजपचे बी पदाधिकारी होते. तरी पण त्यांना तसं काय वाटतं? दादा पहिल्यांदा आमदार झाले, पहिला पूल मंजूर केला त्यांनी. झाला ते लगेच झाला. दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर लोक जायला लागले आणि काही जण म्हणतात नाही नाही पहिलाच पूल आहे बांधलेला. आता 10 वर्षात नाही झाला, ह्यांनी 10 वर्षात केला की झाला. काय म्हणजे आपल्या दानत देण्याची नाही, कमीत कमी बोलू तरी नाही. बोलायचं भरपूर आहे, पण बोलायच्या टायमाला बोलू. दादा बोलतील, आपण बोलायचे. आपण सांगू दादांना काय आपली पात्रता नाही त्यांना बोलण्याची. त्याच्यामुळं मी या यात्रेचं या आमच्या नांदपुरात स्वागत करतो. स्वाभिमान संघर्ष यात्रा नांदेडमध्ये आपले दाखल झाली. मी स्वाभिमान संघर्ष यात्रेच्या निमित्त तुम्हाला सांगू इच्छितो, रोहितदादा पवार यांनी आपल्या नांदेड परिसरात भरपूर कामं केली. अल्पसंख्याक निधीतून रोहितदादा पवारांनी शाळा कार्यासाठी 40 लाख रुपये दिले. तुम्हाला सांगतो नदी खोलीकरण, नांदी नदी खोलीकरण 7 किलोमीटरची केली, स्वतःच्या पैशातून केली. कारण नदी खोलीकरण केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा प्रश्न, पाण्याचा भरपूर शेतकऱ्याचा प्रश्न मिटला.
कारण ती नदी खोलीकरण करणे खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे नांदण क्षेत्रातील 100 हेक्टर जमीन पाण्याखाली आली. लोकांच्या होडीला खड्डे होऊन पाणी आलं नदी खोलीकरण केल्यामुळे. त्याच्यानंतर जामखेड करमाळा रस्ता असेल, खर्डा आरळगाव खर्डा रस्ता असेल, ह्याच्यावर राम शिंदे साहेबांनी स्थगिती लावली, ते रस्ता बंद झाला. असे नांदणमध्ये भरपूर काम आहे की त्यांनी स्थगिती लावलेली. त्यांनी जर स्थगिती उठवली असती तर आतापर्यंत आपल्या नांदणचा कायापणा झाला असता. जामखेड करमाळा रस्ता ते मारुती मंदिर रस्ता हा मंजूर होता. राम शिंदेनी त्याला स्थगिती लावली. तो पण रस्ता आपला होणार होता, त्यांनी स्थगिती लावल्यामुळे ती कॅन्सल झाली. तुम्हाला सांगतो अजून रोहिदादा पवार यांच्या दर महिन्याला आरोग्य शिबिराचे दवाखाने येतात. मुलांना ते पॅड, कंपास, टी शर्ट, लहान मुलांना ते आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांना देतात. रोहिदादा पवार तर सांगण्यासारखे एवढे इतकं भरभरून दिले त्यांनी आता कर्ज जामखेडसाठी. म्हणून रोहिदादा सारखा आमदार होणे गरजेचे आहे. आता आमदार तर आपल्याला 25 वर्ष अगोदर भेटला असता तर आपला कायापालट झाला असता. आपली जनता आज आपल्या लेकराला कामासाठी पुणे मुंबईला जावं लागतं. रोहितदादा पवार यांनी मुंबई येथे अधिवेशनात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे भर पावसात बसून MIDC साठी त्यांनी आंदोलन केले. कशामध्ये आपल्या कर्ज जामखेडच्या जनतेला न्याय मिळावा, त्याला MIDC मिळावी. 50 वर्षापासून MIDC आणि कुकडीच्या पाण्यासाठी यांचं राजकारण होत होतं. पण रोहितदादा आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न MIDCचा मांडला आणि त्यावेळी त्यांनी स्थगिती आणली. जर MIDC झाली असती तर आपल्या इकडे 50,000 युवकांना काम भेटलं असतं. आज त्या लोकांना आपल्याला ऊस तोडायला जावं लागत आहे, खडी उचलायला जावं लागत आहे आणि आपल्या इकडे लोकांचे त्या मुलांना काम भेटत नाही म्हणून मुलं व्यसनाधीन होत आहे. MIDCचा मुद्दा एवढा गरजेचा आहे कारण लोकांच्या मुलांना काम पाहिजे, हाताला काम पाहिजे. तुम्ही काही वाटा, तुम्ही पैसे वाटा, तुम्ही दारू वाटा, ह्याचा काय फायदा नाही. फक्त मुलाच्या हाताला काम भेटलं तर आपला विकास झाला समजायचा. विकास कामाने आणि पाणीने होतो हे रोहितदादांनी दाखवून दिलं. त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं. स्थगिती पाटेगाव येथे रोहितदादांनी त्याचं भूमिपूजन केलं, पण त्याची स्थगिती ह्याची राम शिंदे आणली आणि नांदण पासून 100 किलोमीटर त्यांनी तिथं मंजूर केली. कुंभळी येते. कुंभीला जायसाठी इथून 100 किलोमीटर लागतो आणि पाटेगावातून 30 किलोमीटर आहे. नांदणचं, टिगूळचं आणि खड्ड्याचं पोरग त्या कुंभीला कामाला जाईल का तुम्ही सांगा मला. जर नांदणच्या मला तुम्ही जायचं पाटेगावला जायचं म्हणलं तर आपले तर सर्वसामान्य गाडीवर जातील पोर कामाला आणि त्यांच्या हाताला काम भेटेल. रोहितदादासारखं काम करणारा माणूस कोण नाही. आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी आणला असेल कर्ज जामखेडसाठी तर रोहितदादा पवारने आणला, बाकी कुणी आणलेला नाही. आणि ह्या रोहितदादासाठी आपल्या नांदण 100% लोकांनी त्यांच्या मागे उभं राहा. त्यांनी तुमचे काम आम्ही करू, त्यांनी नाही केलं. आमच्या कोलाला झाला आम्ही काम करतो. फक्त नांदण म्हणून त्याला लीड करू दादाला. बरंच माझं म्हणणं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. यात्रा जी आपल्या गावात आलेली आहे त्याचं स्वागत करतो. आणि दादांनी जे कामं केले, दादांचं जे विजन आहे ते सर्वसामान्य जनतेला मान्य आहे. सगळ्या जनता जरी कोणी कुठला नेता कुठं गेला तरी कुठं गेले तरी पण जनता दादाबरोबर आहे. आणि नांदण गावातनं बी इथून पाठीमागे जो फरक राहायचा तो आता आमच्या माहितीप्रमाणे किंवा काम करण्याच्या लोकांच्या जे चर्चा आहे ते दादांना ह्यावेळेस 200 मताचं तरी लीड राहील नांदणातून. आदरणीय दादांच्या माध्यमातून जे विकास कामं झालेले आहेत आणि पुढील काळामध्ये जे आपण प्रश्न सोडवणार आहोत त्याची या ठिकाणी चर्चा होणार आहे. मी 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या सांगणार आहेत की दादांनी पायाभूत ज्या सुविधा आहेत, MIDCचा विषय असेल, रस्ते असतील आणि आपण पाहत आहोत की जामखेड या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीनं जो दवाखाना चालू आहे 50 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी अद्याप असा नगर जिल्ह्यातही उपलब्ध नाही असा दवाखाना आपण त्या ठिकाणी उभा करत आहोत. ज्या दवाखान्यामध्ये 4थ्या मजल्यावर सुद्धा अँब्युलन्स जाणार आहे. म्हणजे आरोग्याची काळजी दादा किती घेत आहे त्याचा अनुभव येतो. त्याचप्रमाणे परवा आपण 4 तारखेला श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधीस्थळी आरण या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार यांनी स्वखर्चाने आपले आदरणीय संत श्री रमेश महाराज वशेकर जे संत शिरोमणी सावता महाराजांचे 16 वर्ष आहेत त्यांच्या शब्दाला मान देऊन 4.5 कोटी रुपये स्वखर्चाने खर्च करून त्या ठिकाणी भक्त निवासाची सोय केलेली. म्हणजे मागील 30 ते 40 वर्षांमध्ये बरेच त्या ठिकाणी मंत्री आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला पण कुठल्याही
मुख्यमंत्री शेड्यूल न पाळल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना राहण्याची सोय नव्हती. ती दादांनी स्वखर्चाने त्या ठिकाणी आपल्याला 4.5 कोटी रुपये खर्च करून भक्त निवासाची सोय केलेली आहे. त्याचाही लोकार्पण सोहळा परवा आपले खासदार माननीय अमोलजी कोल्हे यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याचप्रमाणे मी अभिमानाने सांगू शकतो की शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारणा व तोंडाने न बोलता आपल्या कृतीतून दाखवून द्यायचा प्रयत्न दादा प्रत्येक वेळेस करतच असतात. एक मागे पंधरवड्यामध्ये काळे पडेल पुणे या ठिकाणी विश्वकर्मा जे आपले दैवत आहेत त्यांच्या सभा मंडपासाठी दादांनी स्वखर्चाने 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे आपण काय पाहतो हे कर्जत जामखेड पुरतं मर्यादित न राहता दादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत. पुढील काळामध्ये ज्यावेळेस आपले महाविकास आघाडीचे सरकार 1.5 महिन्याच्या नंतर येणार आहे त्यावेळेस मंत्री दादा तर नक्की होणारच आहेत. पण महाराष्ट्रामध्ये कर्जत जामखेड सोडून सुद्धा काम करण्याची जी ख्याती दादांनी मिळवली आहे त्यामध्ये दुसरा एक असा विषय आहे की पृथ्वी कुठल्याही शेषनागाच्या मस्तकावर बसलेली असून कष्टकरी शेतकऱ्यांच्या तळहातावर बसलेले आहे असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज पोवाडे ज्यांनी रशियाच्या चौकात गायले असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी जन्मभूमी वाटेगाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दादांनी मागील 4 दिवसांपूर्वी स्वखर्चाने 7 कोटी रुपये खर्च करून 4 एकर जमीन विकत घेतलेली आहे. त्या ठिकाणी भव्य असं अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहणार आहे. अशा प्रकारचे जे कार्य महाराष्ट्रामध्ये कोणी जे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री कुठल्या मंत्र्यांना जमत नाही त्या प्रकारची दानत आणि मनाचा दिलदारपणा महापुरुषांच्या प्रती असणारी संवेदना आदरणीय दादा आपल्या विचारातून कृतीतून दाखवत आहेत. त्यामुळे मी आपल्या नांदेड आणि परिसरातील सर्व जनतेला विनंती करेल पुढील काळामध्ये आपल्या राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि आपला कर्जत जामखेडचे नाव देश पातळीवर रोशन करण्यासाठी आदरणीय दादांना भरघोस अशा मताने आपण निवडून द्यावं आणि सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. सर्व वाडी वस्त्यावरच्या ग्रामस्थ आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या गावामध्ये स्वाभिमानी यात्रा ही म्हणजे काय, स्वाभिमानी म्हणजे स्वभाव घाण न ठेवणारे असे कार्यकर्ते त्या ठिकाणी सर्व जमा झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की इलेक्शन जवळ आलं की काही कार्यकर्ते ह्या पार्टीतून त्या पार्टीतून ह्या पार्टीत उड्या हाणणारे, तसे आपले हे कार्यकर्ते नाही. स्वाभिमानी म्हणजे स्वाभिमानी हा महत्वाचा विषय आहे. हे एक समज देण्यासाठी आणि हे संपूर्ण गावाला तालुक्याला माहिती होण्यासाठी हे कार्यकर्ते एकत्र आपल्या प्रत्येक जामखेड तालुक्यात प्रत्येक गावोगावी ही यात्रा जाणार आहे. याचा संकल्प असा आहे, हा संकल्प त्या कार्यकर्त्याला एकाने एक कार्यकर्ता असा जुटला पाहिजे आणि ह्या माध्यमातून आपल्याला मतदान रूपी आपल्याला भरपूर असं मतदान झालं पाहिजे. मतदान करून येण्याचं आणि मतदान वाढवण्याचं एकमेव कारण आहे की आपल्याला रोहितदादा पहिल्यांदा सुरुवातीला नवीन होते, त्यांचा परिचय नसताना सुद्धा आपण 43,000 त्यांना आपण या जामखेड कर्जत मतदारसंघात निवडून दिलेला आहे. महाराष्ट्राचे लाडके आमदार कर्जत जामखेडचे भाग्यविधाते रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून स्वाभिमानी यात्रा चालू झाली. आज दुसरा दिवस. खऱ्या अर्थानं आज या नांदगाव गावामध्ये राष्ट्रवादीच्या व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मला सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यापेक्षा माझं एकच मत आहे की दादाला इथून लीड कसं वाढेल हे करा, कारण आपण त्या पक्षामध्ये आल्यानंतर लीड वाढलं पाहिजे. आता पक्षात गेलं लीड कमी झाला तर मग उपयोग होणार नाही अशी माझी सगळ्या नांदगावला विनंती. आणि आपण जे काम करत आहोत ही जी टीम पाठवली दादानी की बाबा 5 वर्षामध्ये काय काम झालं आणि काय काम शिल्लक आहे, कारण या दादाला खऱ्या अर्थाने 5 वर्षे सत्तेमध्ये सापडले नाहीत. इरमिन त्यांना 2.5 वर्ष सापडले. 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना गेला आणि खाली 1 वर्षामध्ये दादाने केलेलं सगळं काम आहे. एका वर्षात जर आमदार एवढं काम करू शकतो तर 5 वर्षात आमदार किती काम करेल त्याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये दादाला तुम्ही नांदगावला एक विनंती भरघोस मताने विजय करा, कारण दादाचा एकच ब्रीदवाक्य ज्या गावात लीड त्या गावात कामाचा स्पीड राहणार आहे, त्यामुळे तुमचा नंबर लागला पाहिजे. एवढंच बोलतो, थांबतो. रामकृष्ण हरी. जरा जोरात रामकृष्ण हरी. झालाय. सर्व वक्त्यांनी या ठिकाणी यात्रेचा संदर्भ सांगितलाय. तर म्हणजे 5 वर्षापूर्वी आपण सर्वांनी आमदार रोहितदादा पवार यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन
विधानसभेत पाठवलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या कर्जत जामखेडची इमाने इतबारे प्रामाणिकपणे एक सालकरी म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्याही आमदाराने एवढी कामं केली नसतील एवढी कामं रोहितदादा पवार यांनी केलेली. त्या संदर्भात नानज आणि नानज परिसरातील केलेली कामं संतोष पवार असतील, अमर चाऊस असतील, आमचे आप्पा मोळकर असतील, राजे भोसले असतील यांनी सांगितलेले आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. साधारणतः शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण याच्यासोबतच जलसंधारणाची मोठी कामं या ठिकाणी रोहितदादांनी केली. साधं उदाहरण, आपल्या शेजारून वाहणारी नांदी नदी जी आहे ती पार पाडळीपासून धोंडपारगाव पासून नानज आणि जवळ्यापर्यंत त्या नदीचं रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी करून गेल्या 2 वर्षात आपण त्याचा फायदा बघत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा नानज जवळा असेल, बोरला असेल, हा ऊसाचा पट्टा आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी, आपल्याला आठवतं की गेल्या 10 वर्षापूर्वी आपला ऊस जाण्याची पंचायत असायची. ऊस जाण्यासाठी वेगवेगळ्या कारखान्यावर शेतकरी खेटा मारीत असायचा. त्या मुकादमाला, स्लिप बॉयला, शेतकी अधिकाऱ्याला, ट्रॅक्टरवाल्याला, ट्रकच्या ड्रायव्हरला कोंबड्या खाऊ घातल्याशिवाय ट्रक मागे 5,000 रुपये दिल्याशिवाय ते ऊस नेत नसायचे. ऊसाच्या भावाची गॅरंटी नाही. आपण करमाळ्याला परिसरात मकाई कारखाना असेल, आदिनाथ कारखाना असेल, त्या ठिकाणी कमलाई कारखाना असेल, त्याला सगळ्याला ऊस पिऊन पाहिला. लोकांनी त्या ठिकाणी पहिली उचल द्यायची, त्याच्यानंतर भावात देत नव्हता. ते पण पहिले पेमेंट 2-2 महिन्यांनी येत होते. आपल्या शेतकऱ्यासाठी खास करून रोहितदादाने श्रीराम सहकारी साखर कारखाना, जो श्रीराम कारखाना आहे हळगावचा, तो विकत घेतला आणि गेल्या वर्षी त्याचं क्रशिंग झालं. हे तुम्हाला खात्रीपूर्वक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे. तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हा कारखाना जिल्ह्यात नंबर 1 कारखाना होणार आहे. जवळजवळ 12,000 टनिक क्रशिंग होणारा रोज अशा पद्धतीचं विस्तारीकरण या कारखान्याचं होणार आहे. आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाव हा कारखाना आपल्याला शेतकऱ्यांना देणार आहे. त्याचबरोबर या परिसरातील लिंबू उत्पादक असेल, द्राक्ष उत्पादक असेल, डाळिंब उत्पादक असेल, यांच्यासाठी सुद्धा मोठा प्रोजेक्ट रोहितदादा आपल्या नानज, राजेवाडी या परिसरात गोलेकर साहेब करणार आहे. कोट्यवधी अब्जावधी रुपये घालून या ठिकाणी या परिसरातील शेतकऱ्यांच्या फळाला, फळबागाला, शेतकऱ्यांच्या उत्पादकाला त्या ठिकाणी भाव मिळेल. आमच्या मगाशी अमरनी सांगितलं या ठिकाणी आमचे जे तरुण आहेत ज्यांच्या हाताला उद्योग नाहीत, याच्यासाठी MIDC सारखा प्रोजेक्ट त्यांनी खंडाळा आणि पाटेगाव या ठिकाणी 1200 एकरात मंजूर केला होता. परंतु हा मंजूर झालेला प्रोग्राम सत्ताधारी पक्ष, विधान परिषद, ज्या ठिकाणी आपण 10 वर्ष त्यांना आमदार म्हणून दिलं, त्यांनी त्याच्यावर स्टे आणला आणि कुठंतरी लांब 100 किलोमीटर कोंबळीला या ठिकाणी MIDC मंजूर केली, जो फॉरेस्टचा भाग आहे, जिथे MIDC कधी होऊच शकत नाही, असं गाजर काहीतरी दाखवलं. म्हणजे होणाऱ्या कामात पाय घालायचा, चालत्या गाडीला खेळ घालायचा कार्यक्रम या आपल्या जुन्या आमदारांनी त्या ठिकाणी केलाय. आता मगाशी वक्त्यांनी सांगितलं, आता प्रचाराला मुद्दा काहीच राहिला नाही. या ठिकाणी रोहितदादावर येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही टीका काय करणार की रोहितदादाने आडविलं, रोहितदादाने सावकारकी केली, रोहितदादाने गुंडागिरी केली, रोहितदादाने जमिनीवर ताबेमारी केली, रोहितदादाने त्या ठिकाणी महिलांना त्रास दिला किंवा गुंडाच्या टोळ्या सांभाळल्या, काहीच काम केलं नाही. रोहितदादा कुठल्या गावातच गेला नाही. जसा निवडून आला तसा मुंबईला जाऊन बसला. आता कुठलाही आरोप त्यांच्याकडे करण्यासाठी नाही. त्यामुळे काय नवीन आता फॅड काढलंय की भूमिपुत्र. अरे गेल्या 5 वर्षात ज्या व्यक्तीने या कर्जत जामखेडचा पुत्र म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून, भाऊ म्हणून, मुलगा म्हणून काम केलं, या ठिकाणी सेवा केली, तोच खरा भूमिपुत्र कर्जत जामखेडचा रोहित पवार. आपणही भूमिपुत्र होता. आपण काय केलं? आपली 2 एकर जमीन होती, आता 200 एकर झाली उजनीच्या कडाला. आपण 4 पत्र्याच्या घरात राहत होता, आता 5 कोटीचा बंगला झालाय. आपला विकास आपण केला, मतदारसंघाचा विकास अजिबात केला नाही. या ठिकाणी फक्त मत जाती जातीत भांडणं लावून मराठा, ओबीसी, दलित, सुवर्ण, हिंदू, मुस्लिम अशा पद्धतीचे भडकाऊ त्या ठिकाणी भाषणं करून मतं घ्यायची आणि एकदा मतदान मिळालं की आपले ना आपल्या भावतांची जी लोक आहेत ही श्रीमंत झाले पाहिजेत, ही मोठे झाले पाहिजेत, मग बाकी शेतकरी, तरुण, महिला या खड्ड्यात गेला तरी चालते. अशा पद्धतीचं राजकारण आपलं. आणि आता येड्यात काढायचे दिवस गेले. मगाशी कोणतरी उल्लेख केला की आता आमच्यातले काही नेते तिकडे गेले आणि वेगवेगळी भाषणं करायला लागली. त्या ठिकाणी दादावर खालच्या स्तरावर बोलायला लागली. पण त्यांना आमचं सांगणं आहे की लोक आता येड्यात काढासारखी परिस्थिती राहिली. लोक खूप हुशार आहेत.
की तुम्ही 5 वर्ष कुणाबरोबर राहताना ऐन इलेक्शनला कुणासोबत जाता. काल तुम्ही काय म्हणत होते आणि आज काय म्हणत होते, रात्री तुम्ही काय बोलता, सकाळी काय बोलता, याच्यावर मतदाराचा विश्वास नाही. मी तर नेहमी सांगतो, काल उदाहरण दिलं की आपण जशा कारखाने मुकादमाला उचली देतात टोळ्या करासाठी, मुकादमा करणं काय असते, कोयते असते आणि ते कारखान्याला येतात, कारखाना उचलीत देतात. काही मुकादमा असे असतात एका कारखान्याची उचल घ्यायची आणि दुसऱ्या कारखान्याला त्या ठिकाणी टोळी न्यायची. म्हणजे पुढारी एका पुढाऱ्याकडून पैसे घेतले की सकाळ लोकांना सांगायचं की नाही आमच्याला मतदान करत. आता काय तुमच्या बापाची मतं राहिली नाही. या ठिकाणी मतदार शेतकरी खूप हुशार झालाय. पुढाऱ्याच्या मागे लोक राहिलीच नाही. लोकांना समजतं आमचा लोकप्रतिनिधी कोण निवडायचा आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की कर्जत जामखेडचा मतदार निश्चित स्वरूपात रोहित दादाला 1 लाखाच्या पुढे त्या ठिकाणी मतदान करणारे. येणाऱ्या काळामध्ये रोहित पवार यांना आपण आमदार म्हणून नाही तर नामदार म्हणून मतदान करणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि नान्नज बाबतीत जर बोलायचं झालं तर नान्नज अत्यंत जागृत या ठिकाणी राजकीय दृष्ट्या जागृत गावे. आपल्या गावचे कैलासवासी बाबासाहेब भाऊ पवार हे असतील, के शरद पवार साहेबांना पहिल्यापासून मानणारे कार्यकर्ते होते. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस आणि शरद पवारांची त्या ठिकाणी सेवा केलेली, शरद पवारांचा विचार या ठिकाणी रुजवलेला आहे. मला खात्री आहे की इथून पुढच्या काळात आता हे भाजपचा बालेकिल्ला आहे एकदा फुटून टाका आणि हा बालेकिल्ला रोहित पवारांचा झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब असा प्रयत्न या ठिकाणी निश्चित स्वरूपात करा. आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की खूप अजून सभा होणार आहेत, रोहित दादा इथे येणार आहेत. वाडी वस्तीवरचे काही प्रश्न या ठिकाणी अजिबात राहणार नाही. एवढा मोठा माणूस आहे की महाराष्ट्राची सेवा करणारा माणूस आहे. त्यामुळे कर्जत जामखेड त्यांच्या दृष्टीने अत्यंत तसं पाहिलं तर विकासाच्या दृष्टीने एक छोटासा पार्ट आहे. त्यांच्याकडून मोठमोठ्या प्रमाणावर सगळ्या घटकाचे, आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा हरिजन बांधव असेल, आमचा इथं गरीब शेतकरी असेल, ओबीसी समाजातला असेल, कुठल्याही पद्धतीचा जातीभेद गेल्या 5 वर्षात त्यांनी केला नाही. मगाशी आप्पांनी सांगितलं, आप्पा मोहोळकरांनी की सायकली वाटली. सायकली वाटताना त्यांनी असं म्हणलं नाही ही माळेची पोर आहेत, ही मुसलमानाची पोर आहेत, ही मराठीची पोर आहे, ही धनगराची पोर आहे. सगळे जे विद्यार्थी त्यांना सायकली वाटली. दुष्काळात पाणी वाटताना त्यांनी कधी विचार केला नाही की ही भारतीय जनता पार्टीची गल्ली, त्यांना पाणी देऊ नका. ही खालची दुसऱ्या पक्षाचे आपल्या विचाराचे लोक नाहीत, त्यांना पाणी देऊ नका. सरसकट दुष्काळात सर्व त्यांना पाणी दिलं. आणि याचा परिणाम आता आहे असा आहे की आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो, लहान गाव जरी असलं तरी मोठ्या प्रमाणावर 100, 150 महिला त्या ठिकाणी उपस्थित राहतात. कारण त्यांना रोहित दादाचं कार्य कळालंय, लहान लेकरांना रोहित दादाचं कार्य कळालंय. त्यामुळे निश्चित स्वरूपात आपणही नानज आणि नानज परिसरात रोहित दादाच्या मागे राहताल अशी या ठिकाणी मला खात्री आहे. खऱ्या अर्थानं आता सगळ्या वक्त्यांनी रोहितदादाविषयी मांडलं की हा माणूस राज्यामध्ये लक्षणीय निधी आणणारा आपल्या कर्जत जामखेडमध्ये हा माणूस आहे. आणि आता जे भूमिपुत्र आहेत ते भूमिपुत्र आपण संकटात असताना कुठं गेले. कोविडचं संकट आलं त्यावेळी जम्बो कोविड सेंटर उभा करणारा, 35,000 लोकांना त्या कोविड सेंटरमध्ये सेवा देणारा आपला रोहितदादा आहे. या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत दुष्काळ आल्यानंतर सरकारच्या मदतीची वाट न पाहता स्वतः टँकर मार्फत वाड्या वस्त्यावरची पाणी पुरवठा करणारा रोहितदादा आपला आमदार आहे. या ठिकाणी लंपी सारखा रोग आला असताना, आपल्या गुरढोरांना धोका असताना सरकारच्या मदत कुठेतरी तोकडी पडत होती. जिथं सरकार कमी तिथं आम्ही अशा पद्धतीने रोहितदादांनी काम करून लंपीच्या लसचं वाटप करून आपलं पशुसंवर्धनाचं काम केलं. तो रोहितदादा आहे. म्हणजे प्रत्येक संकटाच्या काळात हा धावून येणारा व्यक्ती आपल्या कुटुंबातला माणूस म्हणून हा काम करतो. आमचे लहान मुलं मुली शाळेला जाताना 2-3 किलोमीटर चालावं लागतं म्हणून ते बघवलं नाही म्हणून सायकल वाटणार रोहितदादा आहे. आमच्या महिला कुठेतरी डोक्यावर हंडा घेऊन बाहेरनं पाणी आणतात म्हणून टँकर देणारा आज जलजीवनच्या कामं सुद्धा प्रत्येक गावात जे पाणी पुरवठ्याची कामं मोठ्या प्रमाणावर झाली ते रोहितदादांच्या माध्यमातून झाली. त्याच्यामुळे असा प्रकारचा माणूस आपल्याला ठेवायचा आहे, जपायचा आहे. त्या माणसाला फार मोठं आपल्याला करायचं आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करायचे. सगळ्यात महत्वाचं, मगाशी सगळेजण म्हणत की नांदमध्ये थोडं भाजपला लीड असतं, पण आपल्या सगळ्याला आव्हान आहे. या ठिकाणी आपले विद्यमान जे माजी मंत्री आहेत त्यांना अजून 4 वर्ष कार्यकाळ आहे. मग त्यांना राहू द्या, म्हणजे काय अडचण नाही. ती आमदार आहेत विधान परिषदेचे आणि त्यांना आपण बारीक सारीक सभा मंडप असेल, गावातले रस्ते बिस्ते सांगू. पण आपल्या भविष्याचा, आपल्या लेकरा बाळाच्या भविष्याचे काम करणारा रोहितदादा आपल्याला जपायला पाहिजे. तर त्या माणसाकडे एक व्हिजन आहे आणि पुढच्या पिढीचं आपलं कल्याण करायचं असेल तर रोहितदादाच्या पाठीमागे आपल्याला ठामपणे राहावं लागणार आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय राम.
टाका पाणी समोर सगळे इथे पाणी दार लावा